नमस्कार मंडळी, मी जया. आपलं गाव या यूट्यूब चॅनलवर आपण बनवणार आहे करटुले, काटोल किंवा कंटोली असं पण म्हणतात. तर चला, ही बघा रानभाजी आहे. ही एकदम ताकदवर अशी भाजी आहे. तर मी हे शेतातनं आणले आहे. मी मागच्या व्हिडिओत दाखवलेलं की आपल्याला मिळालेली करटुले. आज त्याची आपण भाजी बनवणार आहे. तर चला पुढील कृतीकडे वळूया. तर चला आपण याला चिरून घेऊया. छान आपल्याला उभी उभी कापून घ्यायची आहे. हे बघा, यात छान बी झाले आहे मस्त. याला आपल्याला काढून टाकायचे बिया, सर्व बिया काढून टाकायच्या. जर कोवळी असली तर नाही काढायच्या. हे बघा, या प्रकारे हे असं बी काढून घ्यायचं. हे बघा, ही भाजी फार ताकदवर आहे आणि ही भाजी फक्त वर्षातनं एकचदा मिळते आपल्याला. 1 ते सव्वा महिन्यापर्यंतच आपल्याला ही भाजी खायला मिळते. असं बी काढून फेकायचं आहे आणि याला छान अशी उभी उभी कापून घेऊया आपण. छान अशी पातळ कापून घेऊया. तर या प्रकारे आपण सर्व काटोल कापून घेऊया. याला कोणी करटोली, काटोल, कटुले, काटवल असे म्हणतात. तुमच्या इकडे याला काय म्हणते ते मला कॉमेंटद्वारे सांगा. मोठी मोठी मला करटुली मिळाली आहे, पण असो, खूप चांगली भाजी बनणार आहे याची. आणि स्वतः तोडून आणण्यात फारच छान मजा असते. खूप फिरावं लागलं या करटुलेसाठी मला, आणि सहजासहजी वेल मिळत नाही हा कुठे. तर या प्रकारे आपण पूर्ण चिरून घेऊया. ही बघा, छान अशी करटुला आपली चिरून झाली आहे. त्याला लागणारे साहित्य बघा, मी घेतले 7-8 लसूण पाकळ्या, 1 वाटी चिरलेला कांदा घेतलाय आणि आपल्याला यातले 1 चमच बेसन पीठ घ्यायचं आहे. तर चला पुढील कृतीकडे वळूया. हे बघा, या चम्मचने आपल्याला 1 चम्मच भरून बेसन पीठ घ्यायचे. तर यावर टाकायचे आणि चव फार छान लागते. याला छान हलवून घ्यायचे. एक पाव किलोला 1 चम्मच भरपूर होतं बेसन पीठ, जास्त टाकू नका. आणि छान कुरकुरीत असे लागणार आहे आपल्याला. आणि या भाजीला कुठलाही माल मसाला लागत नाही. हे बघा, छान बेसन पीठ आपलं एकत्र झालंय. आणि या भाजीसाठी आपल्याला लागणार आहे आता फक्त तिखट, मीठ, तेल, राई, जिरे. तर आपण गॅस पेटवून घेऊया. यात टाकूया तेल. बघा, बिलकुल थोडे असे तेल टाकले. तेल छान तापू देऊया. हे बघा, छान असं तेल तापलंय. यात टाकूया आपण थोडी मोहरी, थोडे जिरे,
टाकूया कांदा. लसूण पाकळ्या आपण ठेचून घेऊया. बघा लसूण पण टाकून घेतलाय. त्याला छान लाल होईस्तोवर परतून घ्यायचंय. हे बघा आपला कांदा छान लाल असं झालाय, मस्त असा कलर आलाय. तर चला यात टाकूया आपण तिखट. मी टाकत आहे 1 छोटा चमच तिखट. तुम्ही आपल्या चवीनुसार घेऊ शकता. यात थोडी हळद, याला परतून घ्यायचं. आणि यात टाकायचे आपण घेतलेले काटोल, थोडे थोडे करून टाकायचे. यात टाकायचे चवीनुसार मीठ. टाकलाय अर्धा चमच मीठ. आणि यावर टाकायचा आपल्याला थोडासा पाण्याचा शिडका. भाजी लवकर शिजते, खूप वेळ लागत नाही हिला शिजायला. ही एक वेलवर्गीय रानभाजी आहे आणि आयुर्वेदात याचे फार महत्त्व आहे. ही खूप ताकदवर भाजी आहे. यात सर्वच औषधी गुणांनी ही भाजी भरपूर आहे. ही भाजी शुगरला नियंत्रण करते. ही शक्तिवर्धक भाजी आहे. मूळ व्याध पण या भाजीने व्यवस्थित होतो. आणि ही भाजी ज्या लोकांना शुगर आहे त्या लोकांनी तर बिलकुल खाल्लीच पाहिजे एकदा तरी. चला आपण यावर झाकण ठेवूया व 5 मिनिटं होऊ देऊया. बघा आपण झाकण ठेवून देऊया व 5 ते 6 मिनिटं होऊ देऊया. बघा 5 ते 6 मिनिटं झाली आहेत आपली. तर बघूया आपली भाजी शिजली का.
छान अशी भाजी झाली आहे आपली, मस्त शिजून तयार झाली आहे. तर आपण दाबून बघूया. बघा छान अशी भाजी शिजली आहे. तर चला गॅस बंद करून देऊया. यावर थोडी कोथिंबीर पेरून घेऊया. भरपूर अशी आयुर्वेदिक गुणाने भरलेली भाजी आपली तयार झाली आहे. मस्त अशी भाजी तयार झाली आहे. सर्व करून घेऊया. ही जगातली सर्वात ताकदवर भाजी आहे आणि ही भाजी वर्षातून फक्त एकचदा आपल्याला मिळते. याचा कालावधी 1 ते 1.5 महिन्यापर्यंतच असतो. बघा बघा मंडळी, मस्त अशी भाजी आपली तयार झाली आहे. तर सर्वजण या जेवायला. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.